चला आज मस्तपैकी कुरकुरीत खमंग रुचकर असे ओले बोंबील आपण फ्राय करणार आहोत. तर ओले बोंबील कशा पद्धतीने मी फ्राय करते ते तुम्हाला आता मी लगेचच दाखवणार आहे. तर पटकन आपण वेळ न दवडता किचनकडे जाऊया. बाजारातून जाऊन मस्तपैकी ओल्या बोंबिलाचा वाटा घेऊन आली. खूप मस्त बोंबील मिळाले आणि आता हे बोंबील स्वच्छ करून मी एका कपड्यात गुंडाळून त्याच्यावर वजन ठेवून त्यातील पाणी काढण्यासाठी ठेवून टाकलेलं आहे. आता ओल्या बोंबलातलं पाणी निघून गेलेलं आहे. हे ओले बोंबील एका भांड्यात घेऊन त्याच्यावर मी 2 चम्मच भरून कोकम आगळ टाकून घेतलेला आहे. कोकम आगळ नसेल तर तुम्ही कोकमसुद्धा टाकू शकता. आता आलं, लसूण आणि हिरवी मिरची यांची पेस्ट टाकली आणि थोडीशी हळद आणि चवीला मीठ टाकून घेतलेलं आहे. त्याच प्रमाणे यामध्ये आपल्याला तिखट वापरायचं आहे. तुम्ही मच्छी मसालासुद्धा वापरू शकता. आवडीनुसार आपण तिखट ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित सगळा मसाला बोंबलाला व्यवस्थित लागला गेला पाहिजे. व्यवस्थित असं मस्तपैकी चोळून घ्यायचे आहेत. ओले बोंबील फ्राय करून ना खूपच छान लागतात. म्हणून या ओल्या बोंबलाचं ना कालवणसुद्धा मस्त लागतं. नुसते कधी ना तुम्ही कालवणसुद्धा करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. खरोखर खूपच मस्त लागतं ओल्या बोंबलाचं कालवण. आता आपण जरा तांदळाची पिठी घेऊया. तर इथे मी 2 चम्मच भरून तांदळाची पिठी घेतलेली आहे. रव्याचा वापर नाही करत आहे मी, फक्त तांदळाच्या पिठीचा वापर केलेला आहे. ह्यामध्ये मच्छी मसाला घातला तिखटाला आणि थोडीशी हळद आणि त्यामध्ये थोडंसं आपण मीठ घालून घेणार आहोत. हा मसाला मस्तपैकी मिक्स करून घ्यायचा आहे. हे आपलं मच्छीला लावायचं बॅटर तयार होतं आहे. व्यवस्थित असा मिक्स करून झालेला आहे हा मसाला. आता आपण ह्या बॅटरमध्ये मस्तपैकी मच्छीला आपण घोळवून घेणार आहोत. बोंबलाला व्यवस्थित असं घोळवून घ्या. आता तवा आपला गरम झालेला आहे आणि त्यामध्ये आपण तेल घालून घेणार आहोत आणि मच्छी आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत. ओले बोंबील लांब लांब लावा, जेणेकरून ते उलटताना तुम्हाला त्रास होणार नाही आणि ते तुटणारही नाही. म्हणून मी लांब लांब अशा पद्धतीने लावून घेतलेले आहेत. सर्व बोंबील आपल्याला लावून घ्यायचे. जितके बोंबील तव्यामध्ये बसतील तेवढे बोंबील मी लावून घेतलेत आणि त्यांना एका बाजूने व्यवस्थित असं खरपूस असं तळून घ्यायचं आहे. वरून जर तेल कमी पडलं तर तेल साईडने तुम्ही सोडू शकता. आता एका बाजूने मस्तपैकी बोंबील फ्राय झाले की त्यांना उलटे करून दुसऱ्या बाजूने सुद्धा मस्तपैकी खरपूस असे तळून घ्या. तळून घेण्यापेक्षा शॅलो फ्राय करतो आहे आपण, तळत नाही आहे. शॅलो फ्राय केल्यानंतरसुद्धा बोंबील खूपच मस्त लागतात आणि हेच बोंबील तुम्ही डीप फ्राय केले ना ते सुद्धा खूपच छान लागतील. पण ते खूप तेलकट होतात, म्हणून मी काही ते डीप फ्राय कधी करत